नमस्कार, मी अर्जुन. आपणा सर्वांचं अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आपण भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचा मराठीतून अभ्यास करतो आहे आणि त्यासाठीच M. लक्ष्मीकांत सर ह्यांचं इंडियन पॉलिटी हे पुस्तक मराठीतून समजून घेत आहोत. आपण आज भाग 19 मध्ये मूलभूत हक्क अपवाद कलम 33 ते कलम 35 यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल. मग सुरुवात करूया आजच्या भागाला. भाग 19 मूलभूत हक्क अपवाद व कलम 33 ते कलम 35. मित्रहो, मूलभूत हक्कांचे अपवाद समजून घेत असताना मूलभूत हक्कांना दोन प्रकारचे अपवाद आहेत. त्यामध्ये एक म्हणजे विशिष्ट अपवाद आणि दोन म्हणजे सामान्य अपवाद. मित्रहो, विशिष्ट अपवाद म्हणजे जे अपवाद मूलभूत हक्कांच्या कलमामध्येच दिले आहेत. म्हणजे आपण भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्क समजून घेतलेत त्या प्रत्येक मूलभूत हक्काच्या कलमामध्येच, उदाहरणार्थ कलम 18 असेल, कलम 19 असेल, कलम 20 असेल किंवा कलम 21 असेल किंवा कुठलाही मूलभूत हक्क असू देत, त्याच कलमामध्ये त्या हक्काला जे अपवाद आहेत ते दिलेले आहेत. आणि या अपवादांना मित्रहो म्हणतात विशिष्ट अपवाद. त्याचबरोबर काही सामान्य अपवाद आहेत की जे कलम 31A, 31B, 31C आणि कलम 33 व कलम 34 मध्ये देण्यात आले. मित्रहो, यांचा आपण अभ्यास करू. त्यापैकी कलम 31A मध्ये मालमत्ता संपादन इत्यादींची तरतूद करणाऱ्या कायद्यांचा बचाव करण्यात आला आहे. बघा, कायद्यांचा बचाव करण्यात आला आहे म्हणजे ते कायदे रद्द होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. कलम 31B विशिष्ट कायदे आणि नियमांची विधिग्राह्यता ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कलम 31C यामध्ये विशिष्ट मार्गदर्शक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांचा बचाव. मित्रहो, हे तीनही महत्त्वाची कलमं आहेत. आपण या तीनही महत्त्वाच्या कलमांचा सखोल अभ्यास करू. सर्वप्रथम आपण कलम 31A या कलमाचा अभ्यास करू आणि यामध्ये जे सामान्य अपवाद दिलेत त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. मित्रहो, कलम 31A हे भारतीय संविधानामध्ये 1951 मध्ये पहिल्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं आहे. आणि 1955 मध्ये आणि 1964 मध्ये अनुक्रमे 4थ्या व 17व्या घटनादुरुस्तीने या 31A मध्ये बदल करण्यात आला, म्हणजे दुरुस्ती करण्यात आली. मित्रहो, 31A मध्ये एकूण 5 कायद्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक एक समजून घेऊ आणि नंतर त्या संबंधित कशा पद्धतीनं बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे ते समजून घेऊ. मित्रहो, 31A मध्ये जी पहिली तरतूद दिसते त्यामध्ये असं म्हटलं आहे की कोणतीही मालमत्ता किंवा कोणत्याही मालमत्तेचे हक्क राज्यसंस्था, आता राज्यसंस्था परत जी 12 मध्ये देण्यात आलेली व्याख्या आहे राज्याची, तीच राज्यसंस्था संपादन करू शकते. काय करू शकते? संपादन करू शकते. म्हणजेच सार्वजनिक हितासाठी संपादन करू शकते, नष्ट करू शकते आणि त्यामध्ये फेरबदलही करू शकते.
हा हक्क राज्यसंस्थेला कलम 31A मधील क्रमांक 1च्या तरतुदीच्या माध्यमातून प्राप्त आहे आणि असं राज्यसंस्था करू शकते. मित्रहो, त्यामधलं क्रमांक 2, त्यामध्ये असं म्हटलं आहे की कोणतीही मालमत्ता सार्वजनिक हितासाठी, प्रत्येक गोष्टीमध्ये सार्वजनिक हित येते, तर सार्वजनिक हितासाठी त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करणे, शिवाय त्या मालमत्तेचं जे व्यवस्थापन आहे ते मर्यादित कालावधीसाठी स्वतःकडे म्हणजे राज्यसंस्थेकडे घेणे, हा अधिकार सुद्धा राज्यसंस्थेला आहे. क्रमांक 3, 2 महामंडळं असतील किंवा 2पेक्षा जास्त महामंडळं असतील, या 2 किंवा 2पेक्षा जास्त महामंडळांचं एकत्रीकरण करण्याचाही हक्क या तरतुदीच्या माध्यमातून राज्यसंस्थेकडे आहे. क्रमांक 4, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की महामंडळांचे व्यवस्थापन, आता ही जी एकत्रीकरण केलं आहे, याच महामंडळांचे किंवा इतर महामंडळांचे व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे यासाठी त्याचं जे काही संचालक मंडळ असेल, त्या व्यवस्थापक महामंडळाचं त्यांचे हक्क कमी करणे, जास्त करणे, किंवा त्याचे जे काही भागधारक असतील, त्या महामंडळाचे जे काही भागधारक असतील त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करणे, फेरबदल करणे, हे हक्क राज्यसंस्थेला आहे. 2 गोष्टींच्या बाबतीत, एक तर संचालक मंडळ व पदाधिकारी जे आहे त्यांच्या हक्कांमध्ये, किंवा भागधारक आहेत त्यांच्या हक्कांमध्ये मतदानाचा हक्क रद्द करणे किंवा फेरबदल करणे, हा हक्क राज्यसंस्थेला आहे. तसेच क्रमांक 5, जे खनिज आहे किंवा खनिज तेल आहे, खनिज किंवा खनिज तेल याच्या शोध कार्यासाठी, म्हणजे खनिज तेल शोधण्यासाठी किंवा खनिज शोधण्यासाठी जो काही करार किंवा भाडेपट्टा केलेला असेल आणि त्याच्या माध्यमातून कोणतेही हक्क जे दिलेले असतील ते हक्क रद्द करणे, ते नष्ट करणे किंवा त्यामध्ये फेरबदल करणे, हा हक्क सुद्धा राज्यसंस्थेला आहे. किंबहुना असा जो काही करार केला आहे खनिज शोधण्यासाठीचा किंवा खनिज तेल शोधण्यासाठीचा, किंवा जो भाडेपट्टा केला आहे तो सुद्धा समाप्त करण्याचा अधिकार हा राज्यसंस्थेकडे आहे. मित्रहो, हे जे 5 आपण या ठिकाणी समजून घेतलेत, 5 तरतुदी ज्या आपण समजून घेतल्यात, ह्या तरतुदी जर कलम 14 व कलम 19 या 2 मूलभूत हक्कांना विरोधी असतील, किंवा ह्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना जर कलम 14 अंतर्गत जो मूलभूत हक्क आहे किंवा कलम 19 अंतर्गत जे मूलभूत हक्क आहे यांचं जरी उल्लंघन झालं असेल, तरीही ते उल्लंघन झालं असं म्हणता येणार नाही. म्हणजे ह्या 5ही तरतुदी कलम 14 व कलम 19ला अपवाद आहे आणि यांचं उल्लंघन झालं म्हणून हे हक्क या पर्टिक्युलर कलमांच्या माध्यमातून किंवा या तरतुदींच्या माध्यमातून यांच्या विरुद्ध पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालयात सुद्धा जाता येणार नाही. म्हणजेच या 5 तरतुदींच्या बाबतीत कलम 14 व कलम 19 संदर्भात न्यायालयीन जे पुनर्विलोकन आहे ते समाप्त करण्यात आलं आहे. परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आणखी समजून घेतली पाहिजे की या सर्व गोष्टींमध्ये जर एखाद्या व्यक्तीने व्यक्तिगत लागवडीसाठी जी राज्यसंस्थेने कमाल जमीन धारणेची जी मर्यादा ठरवून दिली आहे, त्या मर्यादेच्या आतमध्ये
जर कोणी जमीन धारण करत असेल आणि ती लागवडीखाली असेल तर मित्रहो, राज्यसंस्था वरील आता ज्या 5 तरतुदी आपण समजून घेतल्या त्यांच्या माध्यमातून ही कमाल धारण केलेली जमीन संपादित करू शकत नाही, ही संपादित करू शकत नाही. आणि वरीलपैकी या 5 तरतुदींच्या संदर्भात जो काही कायदा असेल मित्रहो, हा कायदा फक्त संसदच करू शकेल. संसदेचाच कायदा कलम 14 व कलम 21चा उल्लंघन करत नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि या संदर्भात राज्य विधिमंडळांचे जे कायदे असतील त्यांना हे या पद्धतीचं संरक्षण प्राप्त नाही. म्हणजे जर राज्य विधिमंडळाने एखादा कायदा केला असेल या 5 तरतुदींशी संबंधित आणि तो जर का कलम 14 आणि कलम 19चं उल्लंघन असेल तर तो बाद ठरविता येऊ शकतो. म्हणजेच हे जे हक्क आहेत फक्त संसदेलाच प्राप्त आहे. या पद्धतीने मित्रहो, कलम 31A मध्ये काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आहे मित्रहो कलम 31B. कलम 31B हे सुद्धा पहिली जी घटना दुरुस्ती आहे 1951 मध्ये झाली, त्या 1951च्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातूनच घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलंय कलम 31B. मित्रहो, या कलम 31Bचा संबंध आहे 9व्या अनुसूची संबंधित. 9वी जी अनुसूची आहे त्या अनुसूचीशी संबंध या कलम 31Bचा आहे. मग आधी या 9व्या किंवा ही 9वी जी अनुसूची आहे ही काय आहे ते आधी समजून घेऊ. मित्रहो, या 9व्या अनुसूचीमध्ये 1951 मध्ये एकूण 13 असे कायदे ठेवण्यात आले की ते कायदे किंवा ते विनिमय मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन करत असेल तरी सुद्धा ते बाद ठरवू शकत नाही. तरी सुद्धा ते कायदे किंवा नियमने बाद होणार नाहीत. आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये या 13च्या ऐवजी 284 कायदे मित्रहो या 9व्या अनुसूचीमध्ये आहे. थोडक्यात 9वी जे अनुसूची आहे ती न्यायिक पुनर्विलोकनाचं जे काही न्यायव्यवस्थेचं एक शस्त्र आहे ज्याच्या माध्यमातून कायद्यांची विधिग्राह्यता ठरवली जाते, ते न्यायिक पुनर्विलोकन 9व्या अनुसूचीला लागू पडत नाही. मग या 9व्या अनुसूचीमधील जे काही आत्ता 284 कायदे किंवा विनिमयने आहेत हे विनिमयने किंवा कायदे साधारणतः भूसुधारणा, जमीनदारी नष्ट करणे किंवा संसदेचे जे इतर विषय आहेत त्या विषयासंबंधीचे काही कायदे या 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आले. मित्रहो, उद्देश हाच आहे की व्यापक समाजहित. आता व्यापक समाजहित कसं साध्य होईल तर जमीनदारी जर नष्ट झाली तर जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कष्टकरी आहेत त्यांचं शोषण होणार नाही आणि ते ज्या जमिनीमध्ये राबत आहेत, जी जमीन ते कसत आहेत त्याचे ते मालक होऊ शकतात. कारण हे जमीनदारी ह्याच लोकांकडनं जमिनी काढून जमीनदारी पद्धत निर्माण झाली होती. त्यामुळे व्यापक हित यामध्ये आहे. म्हणून 9व्या अनुसूचीला न्यायिक पुनर्विलोकन सुद्धा लागू होत नाही. म्हणजेच थोडक्यात जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्यापेक्षाही वरचढ भारतीय संविधानामध्ये 9व्या अनुसूचीमधील जे कायदे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेत. आणि त्याचं कारण हेच आहे, उद्देश हाच आहे की व्यापक समाजहित जे काही चुकीच्या पद्धती, उदाहरणार्थ जमीनदारी पद्धत भारतामध्ये होती अशी नष्ट करून जास्तीत जास्त लोकांचं शोषण कमी करून त्यांना
एक उत्तम जीवन देणं हा त्यामागचा उद्देश आहे. मग तामिळनाडूशी संबंधित तामिळनाडू हे राज्य आहे, त्याच्याशी संबंधित जे आरक्षण आहे, 69% आरक्षण या ठिकाणी तामिळनाडूमध्ये देण्यात आलं आहे, की जे सुप्रीम कोर्टच्या 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडते. परंतु मित्रहो, ही तरतूदसुद्धा या 9व्या अनुसूचीमध्ये असल्यामुळे यालासुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकन नाही, म्हणजे ही तरतूद किंवा हा कायदासुद्धा रद्दबातल ठरवता येऊ शकत नाही. तर मित्रहो, ही जी 9वी अनुसूची आहे, आता या 9व्या अनुसूची संबंधी या कलम 31B मध्ये माहिती दिली आहे किंवा त्या संबंधीचं हे कलम आहे. मग आता 31B मध्ये जी 9वी अनुसूची आपण समजून घेतली. आता ही 9वी अनुसूची तुम्हाला कळालं असेल की नेमकं काय आहे 9व्या अनुसूचीमध्ये. मग आता 9व्या अनुसूचीमध्ये जर कोणताही कायदा टाकला असेल तर तो भाग 3 मधील जे मूलभूत हक्क आहेत त्यांचे उल्लंघन होते म्हणून रद्द करता येणार नाही. या 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेले कायदे. आणि कोणतंही न्यायालय जर असं म्हणत असेल की जो कायदा मूलभूत हक्कांच्या विरोधी आहे, भाग 3च्या विरोधी आहे आणि तो 9व्या अनुसूचीमध्ये आहे, तर त्याचा जो प्रभाव आहे तो शून्यवत केला तरी सुद्धा त्याचा प्रभाव व त्याची अंमलबजावणी ही सुरू राहील, ती बंद होणार नाही. म्हणजेच काय, तर या ठिकाणी न्यायिक पुनर्विलोकन 9व्या अनुसूचीच्या बाबतीत लागू होणार नाही. परंतु मित्रहो, आत्तापर्यंत हे व्यापक होतं, हे कलम व्यापक होतं, म्हणजे व्यापक सुरक्षा या 9व्या अनुसूचीतील कायद्यांना होतं. कशापासून, तर न्यायिक पुनर्विलोकनापासून. परंतु 2007 मध्ये R. कोएल्हो, नाव लक्षात ठेवा, R. कोएल्हो या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, म्हणजेच सुप्रीम कोर्टाने असा एक निर्णय दिला की 9व्या अनुसूचीमध्ये जे कायदे आहेत, 9व्या अनुसूचीमधील जे कायदे आहेत त्यांना व्यापक संरक्षण नाही. कशापासून, तर न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण आहे पण व्यापक नाही. आता व्यापक कसं नाही, जर एखादा कायदा राज्य म्हणजेच स्टेट म्हणजेच राज्यसंस्था ते न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येऊ नये, त्याला न्यायिक पुनर्विलोकन लागू नये आणि तो कायदा रद्द होऊ नये या उद्देशाने जर 9व्या अनुसूचीमध्ये त्या कायद्याचा समावेश करत असेल तर मित्रहो, याचा उद्देश असा आहे की न्यायिक पुनर्विलोकनाचं जे तत्व आहे तेच नष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि तुम्हाला माहिती आहे की न्यायिक पुनर्विलोकन हे घटनेची मूलभूत चौकटीचा भाग आहे, मूलभूत चौकट आहे की जे कधीही नष्ट होऊ शकत नाही. आणि जर असा नष्ट करण्याचा प्रयत्न राज्याच्या एखाद्या कायद्याने केला असेल तर मित्रहो, त्याच्या विरुद्ध न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण प्राप्त नाही आणि तो कायदा रद्दबातल सुद्धा ठरवता येऊ शकतो. मित्रहो, ह्या पद्धतीच्या तरतुदी आहेत कलम 31B मध्ये. त्याच पद्धतीनं कलम 31C अभ्यास करू. 25व्या घटनादुरुस्तीने 1971 मध्ये या कलम 31C तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारतीय संविधानामध्ये समावेश केला 1971 मध्ये. मित्रहो, या 31C मध्ये 2 महत्त्वाच्या तरतुदी आहेत. पहिली तरतूद आहे
की कलम 39B आणि दुसरी त्याचमध्येच कलम 39C हे जे दोन कलम आहेत हे मार्गदर्शक तत्वासंदर्भात कलम आहेत. आता या दोन मार्गदर्शक तत्वांची जर अंमलबजावणी करायची असेल तर हे अंमलबजावणी करताना जो काही कायदा केला जाईल हा कायदा कलम 14 व कलम 19चं उल्लंघन करतो असं होणार नाही. म्हणजे या कलम 39B आणि 39C मग समजून घेऊया की यामध्ये काय दिलं आहे. 39B मध्ये काय म्हटलं आहे तर मित्रहो, भौतिक जे काही संसाधनं आहेत, भौतिक संसाधने जे आहेत त्यांचं समन्यासी म्हणजे सारख्या प्रमाणात वितरण करणे हे कलम 39B सांगते. आणि 39C काय सांगते तर संपत्ती व उत्पादनाची साधनं यांचं केंद्रीकरण टाळणे अशी ही दोन मार्गदर्शक तत्वे आहेत. आणि या दोन मार्गदर्शक तत्व अंमलात आणण्यासाठी जो कायदा केला जाईल, बघा इथं परत एक गोष्ट समजून घ्या की ज्या पद्धतीनं मूलभूत हक्क डायरेक्ट फोर्समध्ये येतात, कायदा करण्याची गरज नाही, तसं मार्गदर्शक तत्व जे आहेत ते डायरेक्ट फोर्समध्ये येत नाही किंवा लागू होत नाही, त्यासाठी कायदा करावा लागतो. आणि हा केलेला जो कायदा आहे या 39B आणि 39C यामधील जे मार्गदर्शक तत्व आहे त्याचा अंमलबजावणी करण्यासाठी मित्रहो हा कायदा कलम 14 व कलम 19चं उल्लंघन होते म्हणून बाद ठरवता येणार नाही असं संरक्षण या कलम 31C ला मिळालेलं आहे पहिल्या तरतुदीच्या माध्यमातून. यामध्ये दुसरी तरतूद मित्रहो अशी आहे की हा जो कायदा केला आहे, आता वरील जो कायदा आहे असा कायदा, हा जो वरील केलेला कायदा आहे असा कायदा संबंधित मार्गदर्शक तत्वाची म्हणजेच 39B आणि 39C ची अंमलबजावणी करीत नाही म्हणून न्यायालयामध्ये जाता येणार नाही. परंतु मित्रहो 1973 मध्ये केशवानंद खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की ही जी पहिली तरतूद आहे की जी 39B व 39C या मार्गदर्शक तत्व अंमलबजावणीसाठी केलेला कायदा 14 व 39चं उल्लंघन करत नाही, ही तरतूद विधिग्राह्य मानली, ही योग्य आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. परंतु दुसरी जी तरतूद आहे ती रद्दबातल ठरवली, ती घटना विरोधी आहे म्हणून जाहीर केली. म्हणजेच ही जी दुसरी तरतूद आहे ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली कलम 31C मधील. आता फक्त पहिली तरतूद जी आहे तीच सध्या अंमलमध्ये आहे. परत 42व्या घटनादुरुस्तीने सुद्धा या 31C ची व्याप्ती वाढवली. या ठिकाणी फक्त 2च कलम होते, मार्गदर्शक तत्वांची 2च कलम होती. आता या घटनादुरुस्तीने 42व्या घटनादुरुस्तीने सर्व जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यांच्या अंमलबजावणीसाठी केलेला कायदा 14 आणि 19चं उल्लंघन होते असं ठरवलं जाणार नाही. आत्ताची जर सद्यस्थिती आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला या कलम 31C संदर्भात तर मित्रहो, कलम 39B आणि कलम 39C हे जे दोन मार्गदर्शक तत्व आहेत त्यांची अंमलबजावणीसाठी जो कायदा केला जाईल तो कायदा कलम 14 व कलम 19चं उल्लंघन होणार नाही अशी ही सद्यस्थिती आता आहे. या पद्धतीने मित्रहो, मूलभूत हक्कांना जे सामान्य अपवाद आहेत त्यापैकी कलम 31A
कलम 31B व कलम 31C मध्ये सामान्य अपवाद देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रहो कलम 33 यामध्ये जे अपवाद दिलेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. कलम 33 मध्ये सेनेचे म्हणजेच सशस्त्र दलांचे जे मूलभूत हक्क आहेत त्यावरती निर्बंध कसे येऊ शकतात त्या संदर्भात माहिती दिली आहे. मग आता आधी सेनेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही दलांचा समावेश यामध्ये होतो. तर ह्या सेना तिघांना एकत्रित शब्दप्रयोग केला आहे सेना. तर सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा जो काही हक्क आहे मित्रहो, हा हक्क फक्त आणि फक्त संसदेमध्ये आहे, संसदेस आहे. राज्य विधिमंडळांना हा हक्क नाही. म्हणजेच कलम 33 अंतर्गत सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल फक्त आणि फक्त संसद करू शकते. मग प्रश्नामध्ये राज्य विधिमंडळ असू शकते, तर ते चुकीचं विधान तुम्हाला निवडता आलं पाहिजे एवढं अपेक्षित आहे. शिवाय संसदेने जो काही कायदा केला असेल तो कायदा या मूलभूत अधिकारासंबंधी कोणाच्या, सेनेच्या आणि कलम 33 अंतर्गत. तर मित्रहो या कायद्याला न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्त्वसुद्धा लागू होत नाही. म्हणजे संसदेचा जो कायदा आहे कलम 33 अंतर्गत केलेला तो बाद ठरवल्या जाऊ शकत नाही. तर या सेनेमध्ये साधारणतः क्रमांक 1 सशस्त्र सेनेचे जे सदस्य आहेत ज्यांच्यावरती पोलीस राज्य याची जबाबदारी देण्यात आली आहे असे सर्व सदस्य. क्रमांक 2 सार्वजनिक सुव्यवस्था राखणारी दले, त्यामध्ये जसे पोलीस दले. क्रमांक 3 गुप्तचर यंत्रणेतील सदस्य. आणि क्रमांक 4 वरील जे दल आहेत किंवा यंत्रणा आहेत या यंत्रणेमध्ये जी दूरसंचार यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये काम करणारी व्यक्ती. तर या सर्वांचा समावेश या सेनेमध्ये होतो आणि यांच्या अधिकाराचं जे काही फेरबदल आहे हा करण्याचा अधिकार फक्त संसदेचा आहे. आता हे असं का करण्यात आलं किंवा कलम 33 मध्ये सेनेचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांना काही प्रमाणात निर्बंध का लावण्यात आले, तर त्याचा बेसिक उद्देश आहे एक म्हणजे या वरील सर्वांना त्यांचं जे कर्तव्य आहे त्याचं पालन काटेकोरपणे करता यावं. दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये शिस्त राहावी आणि या दोन कारणांसाठी त्यांच्या मूलभूत अधिकारावरती काही प्रमाणामध्ये संसद किंवा संसदेस निर्बंध घालण्याचे अधिकार आहेत. मग मित्रहो यासाठी संसदेने काही कायदे केले आहेत निर्बंध घालण्यासाठी. तर त्यामध्ये पहिला आहे आर्मी ॲक्ट 1950ला आला, संसदेने संमत केला. क्रमांक 2 नेव्ही ॲक्ट हा सुद्धा 1950. क्रमांक 3 एअरफोर्स ॲक्ट हा सुद्धा 1950. हे तीनही कायदे मित्रहो संसदेने संमत केलेत मूलभूत अधिकारांसंबंधी काही प्रमाणात निर्बंध लावण्यासाठी सशस्त्र दलांमध्ये काम करणाऱ्या किंवा सदस्यांच्या. आणि क्रमांक 4 आहे पोलीस दल यांच्या हक्कावरील निर्बंध कायदा 1966. मित्रहो बऱ्याच परीक्षांमध्ये या कायद्यांची वर्ष विचारले, तर तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांसाठीचे कायदे 1950 मध्ये करण्यात आलेत आणि पोलीस दलांसाठीचा जो कायदा आहे तो 1966 मध्ये करण्यात आला. मग याच्या अंतर्गत कोणत्या हक्कांवरती म्हणजे सेनेचे जे सभासद आहेत त्या सभासदांना आत्ता जे आपण चार प्रकार समजून घेतले त्यापैकी जे सभासद असतील त्यांना कलम 33च्या अंतर्गत कोणत्या हक्कांवरती संसद काही प्रमाणात निर्बंध आणू शकते. तर क्रमांक 1 भाषण स्वातंत्र्यावरती निर्बंध संसदेला आणता येतो. क्रमांक 2 त्या सदस्यांनी संघटना स्थापन करण्याचे जे स्वातंत्र्य त्यांना आहे त्यावरती निर्बंध लावला जाऊ शकतो. क्रमांक 3 कामगार संघटना किंवा राजकीय पक्षाचे सदस्य ह्या सेनेच्या सभासदांना होता येणार नाही. आणि सार्वजनिक सभांना हजर राहण्याचे त्यांचे जे काही स्वातंत्र्य आहे त्यावरती निर्बंध संसद लावू शकते. या पद्धतीनं कलम 33च्या माध्यमातून सेनेचे म्हणजेच सशस्त्र दलांचे मूलभूत अधिकार काही प्रमाणात निर्बंधित करण्याचं काम संसद
संसद करू शकते. राज्य विधिमंडळ नव्हे, हे लक्षात ठेवा. राज्य विधिमंडळांना असा अधिकार नाही. मित्रहो, त्यानंतर आहे कलम 34, की ज्यामध्ये मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा यासंबंधी माहिती दिली आहे. आणि त्या लष्करी कायद्यासंबंधित किंवा कायद्याबरोबर मूलभूत हक्कांचं काय होतं किंवा कशा पद्धतीनं निर्बंध लागतात ह्याची माहिती कलम 34 मध्ये देण्यात आलं आहे. पहिल्यांदा मार्शल लॉ म्हणजे काय ते समजून घेऊ. मित्रहो, देशाच्या कोणत्याही भागात जर परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जात असेल, काही इन्सर्जन्सीज असतील, काही इंटरनल रिबेलियनची शक्यता असेल, अशा कालावधीमध्ये ते सर्व व्यवस्थित करण्यासाठी मार्शल लॉ भारतीय संसद किंवा पार्लियामेंट त्या विशिष्ट देशाच्या भागामध्ये लावू शकते. आणि असा मार्शल लॉ जाहीर केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही नागरिक राहतात त्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं काय होतं, कसे बंधनं येतात किंवा कसे येऊ शकतात याची चर्चा कलम 34 मध्ये करण्यात आली आहे. मग भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात जेव्हा त्या ठिकाणी लष्करी कायदा लागू असतो, त्या भूप्रदेशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कावरती निर्बंध येतील आणि ते संसद आणू शकते. परंतु कोणत्या भागात? मित्रहो, त्याच भागात ज्या ठिकाणी मार्शल लॉ जो आहे हा लागू आहे. उदाहरणार्थ, आसाममध्ये मार्शल लॉ सुरू असेल आणि गुजरातमध्ये मार्शल लॉ नाही, तर फक्त ज्या ठिकाणी मार्शल लॉ सुरू आहे तेथीलच नागरिकांचे मूलभूत हक्क निर्बंधित केले जाऊ शकतात, इतर भागातील नव्हे. असा जो कायदा केला जाईल मूलभूत हक्कांवरती निर्बंध लावण्याचा, हा हक्क फक्त संसदेचा आहे आणि त्यास या कायद्यास न्यायिक पुनर्विलोकन लागू होणार नाही. फार महत्त्वाची तरतूद आहे. मार्शल लॉ संदर्भात जो काही कायदा भारतीय संसद करेल तो कायदा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर आहे. अशा प्रदेशामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही सरकारी अधिकारी त्या ठिकाणी पोस्ट केले जातात, त्यांच्यावरती जबाबदारी दिली जाते. ते अधिकारी व इतर व्यक्ती ज्यांना राज्याने त्या ठिकाणी पाठवलं आहे, राज्याने म्हणजेच परत केंद्र म्हणतोय, 12च्या डेफिनेशनमध्ये जे राज्य दिलं आहे ते राज्य, आणि त्या व्यक्तींची काही कृती केली असतील त्या कृतींचे हानीरक्षण करण्याचं म्हणजे त्यांच्या ॲक्ट ऑफ इंडेमिनिटी, त्यांच्या कृतींचं जे हानीरक्षण आहे ॲक्ट ऑफ इंडेमिनिटी, हे संसद करू शकेल. आणि या हानीरक्षण कृतीविरुद्ध म्हणजे हे जे काही सरकारी अधिकार आहेत यांनी जी काही हानीरक्षण कृती केली त्या कृतीमुळे तिथल्या नागरिकांचा मूलभूत हक्कभंग झाला, यामुळे न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. आणि शिवाय या लष्करी कायद्याने जे काही शिक्षादेश दिल्या गेलेत, शिक्षा दिली गेली, जे काही जप्ती केली गेली किंवा अन्य कुठल्याही कृती केल्या गेल्यात या सरकारी अधिकाऱ्यांद्वारा किंवा राज्याद्वारा, तर मित्रहो, संसद ह्या सर्व कृती विधिग्राह्य, फार महत्त्वाचा शब्द आहे, विधिग्राह्य घोषित करू शकते. विधिग्राह्य घोषित करू शकते. तर अशा पद्धतीचे अधिकार कलम 34च्या माध्यमातून राज्याला मिळतात, ज्या ठिकाणी मार्शल लॉ, लष्करी कायदा लागू केलेला आहे. त्यानंतर मित्रहो, कलम 35. कलम 35 मध्ये मूलभूत हक्कासंबंधीच्या अंमलबजावणीकरता जे काही कायदे आहेत, हे कायदे कोण करू शकते, केव्हा केले जाऊ शकतात, किंवा या कायद्यांसंदर्भात तरतुदी या कलम 35 मध्ये देण्यात आल्या. मग या कलम 35 मधील कलमातील मूलभूत हक्कांची जी अंमलबजावणीचे जे काही कायदे आहेत ते फक्त संसद करू शकेल. आपण आधी पण समजून घेतलं, असा अधिकार राज्य विधिमंडळांना नाही. मग असा अधिकार राज्य विधिमंडळांना का नाही? उदाहरणार्थ, हे असेल केंद्र आणि हे असतील काही राज्य. होऊ शकते की या मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी ह्या राज्याने एक वेगळा कायदा केला, ह्या राज्यानेही वेगळा कायदा केला आणि ह्या राज्यानेही वेगळा कायदा केला. म्हणजे मूलभूत हक्कांसंबंधी प्रत्येक राज्यामध्ये कायदा वेगवेगळा असेल. त्यामुळे कायद्याची समरूपता साध्य होत नाही आणि म्हणून राज्य विधिमंडळांना हा हक्क न देता
हा हक्क राज्याकडे ठेवला आहे, म्हणजे राज्याने म्हणजे संसदेने केलेला जो काही कायदा असेल हा संपूर्ण देशामध्ये समान पद्धतीनं लागू होईल. कलम 16 मधील जो उपकलम 3 आहे यानुसार राज्य म्हणजेच संसद राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत त्या सरकारी नोकऱ्या मिळवत असताना सदर व्यक्ती त्या राज्यातील किंवा त्या केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी असावा अशी अट घालण्याचा हक्कसुद्धा संसदेस आहे. कलम 32(3) मधील सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे मूलभूत हक्क बजावणीचे जे अधिकार आहेत, निर्देश काढण्याचे किंवा आदेश किंवा प्राधिलेख काढण्याचे जे अधिकार आहेत, हे अधिकार संसद इतर न्यायालयांना देऊ शकते. कलम 32(3) नुसार हा अधिकार सुद्धा संसदेकडे आहे. कलम 33 अंतर्गत जे आत्ताच आपण समजून घेतलं त्यामध्ये सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा हक्कसुद्धा किंवा अधिकारसुद्धा संसदेस आहे. कलम 34 अंतर्गत मार्शल लॉ त्याकरिता जे काही सरकारी कृतीचं हानीरक्षण आहे ते ठरवण्याचंही काम संसदच करू शकते. कलम 17 अंतर्गत येणारी अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदासुद्धा संसदच करेल कलम 35 अंतर्गत. आणि कलम 23 मध्ये जो माणसांचा गैरव्यापार व वेठबिगारी पद्धत आहे ती नष्ट करण्याचा कायदासुद्धा भारतीय संसदेच करू शकेल अशी माहिती, अशा तरतुदी कलम 35 अंतर्गत करण्यात आलेल्या आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भाग 3 मधील जी मूलभूत हक्कांच्या विरुद्ध कृती केली गेली, जी अपराधी कृती केली गेली, या अपराधी कृतींना शिक्षा देण्याचा अधिकार सुद्धा संसदेस आहे, राज्य विधिमंडळास नाही. ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. इन शॉर्ट एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मूलभूत हक्कांसंदर्भात सुप्रीम आहे संसद म्हणजेच राज्य. राज्य विधिमंडळांना त्यामध्ये फार कमी अधिकार देण्यात आलेले आहेत. मित्रहो, या भाग 3 व्यतिरिक्त सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये इतरही काही अधिकार पाहायला मिळतात, परंतु निश्चितच ते मूलभूत नाहीत. मूलभूत नाहीत म्हणजेच सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडून त्याचं जर उल्लंघन झालं तर ते पुन्हा प्राप्त करून घेता येत नाही, तरीसुद्धा ते नागरिकांचे अधिकार आहेत. मग त्यामध्ये कलम 265 मध्ये संसदेच्या मान्यतेशिवाय कोणतेही कर नागरिकांवरती लावले जाणार नाही किंवा ते सक्तीने वसूलही केले जाणार नाही. जर कोणता कर लावायचा असेल तर त्यासाठी संसदेची मान्यता किंवा संसदेचा कायदा असणं गरजेची आहे. संसदेची मान्यता नसेल तर कोणताही कर नागरिकांकडून किंवा व्यक्तींकडून या देशामध्ये वसूल केला जाणार नाही, असा हक्क 265 अंतर्गत नागरिकांना प्राप्त आहे. त्याच पद्धतीने कलम 300A मध्ये कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता कायद्याशिवाय हिरावून घेतली जाणार नाही. मित्रहो, आधी कलम 31 अंतर्गत संपत्ती संपादनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता, परंतु 44व्या घटना दुरुस्तीने त्याचं स्वरूप बदलून तो आता कायदेशीर अधिकार झाला आहे आणि तो कलम 300A मध्ये देण्यात आला आहे. तर या 300A नुसार कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता संपादित करायची असेल तर त्यासाठी कायदा असणं गरजेचं आहे. कलम 301 मध्ये भारतात मुक्त व्यापार, वाणिज्य व अंतर्गत व्यवहार करता येतील. कुठेही जाऊन वाणिज्य, व्यापार किंवा अंतर्गत व्यवहार व्यक्ती किंवा नागरिक करू शकतात. आणि कलम 326 मध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, ह्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या प्रौढ मतदानावरतीच आधारित व्हाव्या, हा सुद्धा हक्क आहे. शिवाय मतदान करण्याचा हक्क लोकप्रतिनिधी कायद्यानुसार हा नागरिकांचा मूलभूत हक्क नसून एक कायदेशीर हक्क आहे. आणि आणखीही काही कायदेशीर हक्क महिलांना प्राप्त होतात की जे भाग 3 व्यतिरिक्त आहे. भाग 3 व्यतिरिक्त आहे, पण नागरिकांचे हक्क आहेत. ते मूलभूत हक्क नाहीत, त्यांना न्यायालयाकडून उल्लंघन झाल्यास परत प्राप्त करून घेता येत नाही. मित्रहो, या घटकावर मागील परीक्षांमध्ये काही प्रश्न विचारले गेलेत. सरावासाठी आपण या प्रश्नांचा अभ्यास करूया. तर प्रश्न क्रमांक 1, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
मग फॉरेस्ट मेन्स 2015 हा प्रश्न विचारला गेला. विधान अ आहे, 42व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत राहिलेला नाही. विधान ब आहे, संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर अधिकार झाला आहे. यापैकी तुम्हाला तुमचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आणि कमेंटच्या स्वरूपात उत्तर तुमचं द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 2, ज्यामध्ये असं म्हटलंय की खालील विधाने लक्षात घ्या, आणि हा वनसेवा मुख्य परीक्षा 2017 विचारलेला प्रश्न आहे. 3 विधानं खाली दिली आहेत आणि त्यावरती खाली 4 पर्याय दिले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे विधान क्रमांक 1 अ, सशस्त्र दले, निमलष्करी दले, पोलीस दले, गुप्तचर यंत्रणा आणि तदनुषंगिक दलांच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लादण्याचे किंवा त्यांचा संक्षेप करण्याचे म्हणजे कमी करण्याचा अधिकार कलम 33 नुसार संसदेस आहे. हे एक विधान आहे. विधान ब आहे, कलम 33 नुसार कायदे करण्याचा अधिकार संसदेबरोबरच राज्य विधिमंडळांनाही प्राप्त आहे. हे विधान तुम्हाला ठरवायचं आहे. आणि विधान क्रमांक क, या कलमानुसार केलेला कोणताही कायदा मूलभूत हक्कांच्या विपर्यास्त आहे या कारणावरून त्यास कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. मित्र हो, 3 विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला निवडायची आहे. मग पर्याय आहे 1 फक्त अ बरोबर आहे, ब फक्त अ आणि ब बरोबर आहे, 3 फक्त अ आणि क बरोबर आहे, का 4 वरील सर्व बरोबर आहेत. योग्य उत्तर तुमचं कमेंटच्या स्वरूपात द्यायचं आहे. अशा पद्धतीनं मित्र हो, आज आपण भाग 19 मूलभूत हक्क अपवाद, त्यामध्ये कलम 32 ते कलम 35 आणि कलम 31 ए, बी आणि सी यांचा अभ्यास केला. पुन्हा एकदा सांगतो मित्र हो, जर तुम्ही अजूनही माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.